गुरुच्या मुखातून पुष्कळ ऐकून सुद्धा, हा लक्ष देऊन एक एक शब्द ऐकायचा आहे. आत्म्याचं स्वरूप गुरुच्या मुखातून पुष्कळ ऐकून सुद्धा, काम म्हणजे पुष्कळ घेतलं, शृण्वन म्हणजे ऐकत असताना, अपि सुद्धा, वदनपि दुसऱ्यास उपदेश दिला तरी सुद्धा, यावत म्हणजे जोपर्यंत स्वतः कलेवरात भिन्नम, ह्या शरीरापासून भिन्न, आत्मानम न भावेत, निज आत्म्याची भावना करत नाही, तावत तोपर्यंत हा जीव न मोक्ष भाग, मोक्षाला पात्र होत नाही. काय सांगितलं की याने पुष्कळ वेळा उपदेश ऐकला, पुष्कळ वेळा दुसऱ्यांना पण सांगितलं, परंतु स्वतः मध्ये परिवर्तित झाला नाही तोपर्यंत तो मोक्षास पात्र होत नाही. म्हणजे आम्हाला प्रत्येक समयात काय विचार करायचा आहे की आपण सर्व परद्रव्यापासून भिन्न आहे ह्याची जर जाणीव केली तर आपण काय होणार आहे, तरणार आहे. आणि जर भिन्नत्वाची प्रतीतीच केली नाही तर आपण सतत काय होणार. मग सांगितलं, ह्याला कोणती गाथा सांगितली समयसारमध्ये, शृण्वन्नपि अन्यतः कामम. अनेक वेळा ऐकलं, काय ऐकलं अनेक वेळा, कामभोगाची कथा कुठे इथे घेतली आहे. आत्मतत्व अनेक वेळा ऐकलं, पुष्कळ ऐकलं म्हणजे अनेक वेळा ऐकलं, पण ती देशना लागू पडली नाही. अभव्याची गाथा कोणती ऐकली नाही समयसार मध्ये, प्रवचनसार मध्ये पण आहे की अभवात्तम न पडिच्छन्ति, म्हणजे त्याला स्वीकारत नाही, केवली भगवंतांच्या ज्ञान आणि सुखाची ते कधी श्रद्धा करत नाही, असे त्याला काय म्हणायचं, अभव्य म्हटलं त्याला. मग आता आपण अभव्य का, अनेक वेळा ऐकून सुद्धा आत्मतत्वाला जाणत नाही, अनेक वेळा उपदेश केला तरी स्वतः परिणत होत नाही त्यामध्ये. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आणि जास्त ऐकण्यापेक्षा भेद विज्ञान करून स्वतःमध्ये राहणं अत्यंत महत्वाचं. जास्त ऐकलं नाही तरी चालेल आणि बोलता नाही आला तरी चालेल, उपदेश नाही देता आला तरी चालेल, अगदी मक्ख बसलेला त्याला काहीच येत नाही असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण हा आत किती परिणत होत आहे. झोपाळू मुनी काय करतात, ते इतके अलिप्त आहे, त्याला विविक्त शय्यासन म्हणायचं. झोपाळू मुनी म्हणजे काय, शवासनात ध्यान करतात, ह्याचा अर्थ आहे की सगळ्यापासून अलिप्त, कोण आलं गेलं ह्याची पंचायत नाही, कोणाला काय सांगायचंय विकल्प नाही, आणि कोणाशी काय बोलायचंय तत्वाचं असलं तरी सुद्धा हा विकल्प नाही. इतकं स्वतःमध्ये ते राहिलेले आहेत की लोक म्हणतात काय फक्त चरेला उठतात तेवढंच दिसतात आणि बाकी सारखं झोप चालली ते. मग त्यांना नाव ठेवलं झोपाळू. मग ते काही झोपाळू नव्हते. एक दिवस केवळ ज्ञान झाल्यावर सगळ्यांना कळलं काय आहे. काय कळलं, ते झोपत नव्हते, स्वभावात राहत होते. आणि शवासनात राहण्याचं कारण काय, तर संसर्ग तोडायचं. कोणता श्लोक सांगितला समाधी शतक मध्ये, जनेभ्यो वाक्ततः स्पंद. किती छान आहे तो श्लोक, की लोकांचा संपर्क का सोडायचा सांगितलं, तर लोकांच्या संपर्काने काय होतो, वचनाचा स्पंद होतो, म्हणजे वचन प्रवृत्ती होते. 72 आहे ना, जनेभ्यो वाक्ततः स्पंदो मनस चित्त विभ्रमः भवन्ति तस्मात् संसर्गं जनेर्योगी ततस्त्यजे. काय सांगितलं, जनेभ्य म्हणजे लोकांच्या संसर्गाने वचनाची प्रवृत्ती होते आणि त्या वचनाच्या प्रवृत्तीने मनसस्पंद, मन चलायमान होतं. तस्मात म्हणून काय सांगितलं, चित्त विभ्रमः भवन्ति, त्यापासून चित्ताचा विभ्रम होता, म्हणजे अनेक प्रकारचे संकल्प विकल्प निर्माण होतात.
तत म्हणजे म्हणून योगी संत पुरुषाने जनही संसर्गम त्यजेत, त्यांनी लोकांशी संसर्ग सोडावा पण आपण ठेवावा. तर सर्वांनीच म्हणजे जितकं आपल्याला शक्य आहे तेवढा आपण संपर्क सोडला तर आपण काय होतो, एकाग्र होतो आणि आपल्या ध्यानामध्ये जास्तीत जास्त स्थिरतेला प्राप्त होतो. मग ते प्रवचनसारमध्ये पण गाथा सांगितली ना, लौकिक जनसंपर्क चरणान योग चुलिकेमध्ये 3-4 गाथा घेतलेल्या आहेत. न छेदी लौकिक जनसंसर्ग न तोपर्यंत तो मुक्तीचा पात्र होत नाही असं काहीतरी ह्याचा आशय घेतलाय. लौकिक जनसंपर्क सोडत नाही म्हणजे निगंथ म्हणजे निर्ग्रंथ होऊन सुद्धा जर लौकिक जनसंपर्क सोडत नसेल तर तो, आणि त्याला किती सुत्त संपजितोवी म्हणजे सूत्र आणि संयम म्हणजे संयमाने युक्त आहे. सूत्र म्हणजे सर्व ज्ञान आणि संयमाने युक्त आहे. तरी फक्त एक दोष कोणता आला तर लौकिक जनसंपर्क सोडत नाही, म्हणून तो काय होतो, मोक्ष मार्गस्थ होत नाही. म्हणजे इतकं त्याचं महत्व आहे. कारण का तर लोक आलं की चित्त ढवळलं जातच, मग कोणी पण असू देत. अगदी तो आपल्याला वाटतं की काही नाही, तो माझ्या साधनेमध्ये बाधा देत नाही, तो खूप चांगला आहे, पण सुरू झालं की सुरूच ते वाक्य म्हटलं ना, मग ते कसं वाक्य सुरू होतात, अगदी इतका हितकारक आहे असं वाटलं आणि ते काय त्याचं म्हणजे एकतर तो मनुष्य भाषण करायला त्याला बोलवलेलं असतं आणि लवकर तो गाडी वगैरे न मिळाल्यामुळे उशीर होतो त्याला पोहोचायला. तो खूप व्यग्र झालेला असतो की मला त्यावेळेस जाऊन पोहोचायचं, कसं तरी जाऊन तो उभा राहिला तिथं, कारण तोपर्यंत इतका वेळ झालेला असतो की खूप जण त्याची वाट पाहत असतात आणि कसं तरी जाऊन तिथं स्टेजवर उभा राहतो. इतकं तो अस्ताव्यस्त त्याचं चित्त झालेलं आहे आणि तेवढ्यात एक त्याच्या कानाशी येऊन, आता उभा राहिलाय भाषण करायला आणि त्याच्या कानाशी येऊन काय म्हणतो, अमक्या अमक्याचा स्वर्ग वाजला. कसं त्याने भाषण द्यावं आता, म्हणजे काय प्रयोजन होतं का त्यावेळेस तिथं सांगायचं, काहीच प्रयोजन नव्हतं. पण तरी सुद्धा त्याच्यातनं कसं तरी त्याने व्याख्यान देऊन तो आता जिथं झोपायला जायचं आहे, तिथं रात्र खूप झाली आहे तर त्या खोलीत गेला. आता तिथं जाऊन निवांत झोपणार, दिवसभर इतका रखडलेला म्हटल्यावर, तर तिथला तो काय असतो म्हणजे अंधार सगळीकडे झालेला असतो आणि लाईट जात असते म्हणून सांगितलं त्याला, आणि एक एवढं तुम्ही मेणबत्ती ठेवा तुमच्याजवळ म्हणून सांगितलं. कारण का तर ह्या खोलीमध्ये 1 वर्षापूर्वी अमक्या अमक्याने आत्महत्या केली का खून झाला इथं काहीतरी सांगितलं, ह्याच गादीवर आणि ह्याच रूममध्ये. बस आता तिथं कुठलं झोपतंय कुठलं काय झालं, तो तिथनं उठून निघून गेला बॅग घेऊन. म्हणजे काय आहे, धड झोप नाही, धड खाणं नाही आणि धड व्याख्यान नाही, आणि अशी कुठली तरी काहीतरी बातमी अनावश्यक दिली, कोणतरी आलं की तिथं काय म्हणजे तो नोकरच होता. आणि त्या नोकराला काय वाटलं, ह्याला सांगून टाकावं तिथं झोपलाय तर. म्हणजे असं कोणी जरी असेल तरी सुद्धा संपर्क आला की काहीतरी तो बातमी पोहोचवतो आणि चित्तामध्ये काय होतं, संगम निर्माण होतो, अनेक प्रकारचे संकल्प विकल्प होतात, चंचलता होते. आणि म्हणून सांगितलं की लोकांपासून संपर्क तोडायचा. मग आता इथं ह्याच्यात काय सांगितलं, शृण्वनपि अन्यत कामम, जे अगदी इच्छा जेवढी आपली यथेष्ट पाहिजे तेवढं आपण ऐकलं गुरूंच्या पासून, जे पाहिजे तेवढं ऐकला उपदेश, पण उपदेश ऐकून सुद्धा स्वतःमध्ये परिवर्तित झाला नाही तर काही सुद्धा फायदा होत नाही. कारण का तर त्या ऐकण्याचा काय उपयोग करून घेतला पाहिजे, आम्ही ऐकण्याचा उपयोग काय करून घ्यायचा आहे, देशना प्राप्त झाली तर सम्यक दर्शन झालंच पाहिजे. आणि सांगितलं दुसऱ्याला तर त्याचा उपयोग काय केला पाहिजे. कुठला श्लोक सांगितला ह्या समाधी शतकमध्ये, तद्ब्रूयात तत्पृच्छेद तदिच्छेद तत्परो भवे, एना विद्यामयम रूपम त्यक्त्वा विद्यामयम भजेत. किती सुंदर सांगितलं. तद्ब्रूयात बोलायचं असेल तर तेच तत्वाचं बोल की जेणेकरून तू अविद्येमध्ये राहणार नाही, विद्येमध्ये प्रविष्ट होशील.
तत्पृच्छेद तदिच्छेद, त्याचीच इच्छा करावी. आणि तत्पर भवेत, आणि त्यामध्येच तत्पर व्हावं, की जेणेकरून किंचित मात्र ही अविद्या राहणार नाही. म्हणजे विद्येलाच प्राप्त होईल, म्हणजे सम्यक ज्ञानाला प्राप्त होईल. मग या ठिकाणी शृण्वनपि अन्यतः कामम, कशासाठी तू ऐकायला निघालायस? बातमी ऐकायची. कशासाठी ऐकायची? आपल्याला म्हणतं की नाही समजलं, पेपर नाही वाचलं तर काही समजणार नाही काय चाललंय ते. मग ते समजण्यासाठी पेपर वाचायचा, टीव्ही मध्ये बातम्या पाहायच्या, रेडिओ मध्ये ऐकायच्या, हे सगळं आपलं चाललेलं असतं. ते ऐकून फायदा काय केला तू? अनर्थदंड केला की आत्मानुभूती घेतली? सावधान होण्यासाठी का? म्हणजे कसला सावध झाला? चोरी झालेली ऐकली ना आपल्याकडे कुलप लावून ठेवली, हा सावध झाला ना. आपल्या सगळ्या काय इस्टेट असेल त्याला व्यवस्थित ठेवली, हीच का सावधगिरी? तर औदैहिक भाव केले. चंद्रगुप्ताच्या राज्यात सगळी दारं उघडी असली तरी कोणी सुद्धा काही नेत नव्हतं, कुठेही चोरी होत नव्हती. हे सगळं परिणामाचं फळ आहे. आणि आता परिणाम कोणते करतोय? तिथं चोरी झाली म्हणजे इथं काहीतरी होणार. औदैहिक भाव केले की होतेच ना. म्हणून औदैहिक भावाचं फळ काय आहे? म्हणजे ते आपण वाचून ऐकून आपलं असं होऊ नये, हेच केले ना. ही सावधानता. आपलं होऊ नये म्हटले की होणारच, कारण तू औदैहिक भाव केले. मग त्यापेक्षा जर उपयोग तू स्वभावात लावला, तिकडं असं कोण तत्वाकडे वळवते का त्याला? चोरी झालेली ऐकल्यावर तत्वाकडे कसं वळवायचं? आपली योग्यता असेल. योग्यता कशाला म्हणायचं? चोरी आपल्या द्रव्याची होतच नाही. पहिलं हे ठाम श्रद्धा. आपल्या द्रव्याची चोरी होत नाही. त्याला शब्द कोणता वापरलाय? अहार्य. आत्मा अहार्य स्वभावी आहे, जे कोणाकडूनही हरण केला जात नाही. आत्मा हरण केला जात नाही म्हटल्यावर लगेच आता ती गाथा आठवायची. पंचास्तिकाय मधली 12वी गाथा. पज्जय विजुत्तम दव्वम, दव्व विजुत्ता पज्जयाय नथी. पज्जयाय नथी दोन्नम अनन्नभूतम भावम समना पूर्व. मग ते काय सांगितलं की द्रव्याला सोडून पर्याय नाही, पर्यायाला सोडून द्रव्य नाही. माझ्या द्रव्याची चोरी होत नाही म्हटलं, पर्यायची पण होत नाहीच की, आणि गुणाची पण होत नाही. म्हणजे द्रव्य गुण पर्याय कसे आपले अबाधित आहे. कुणाला राखाय निघालायस तू? घरात आग लागली. आग लागला पहिल्यांदा काय आठवण येतं? ते किती महत्वाचे रत्नाचा डबा, ते कपाट, ते सगळं बाहेर काढा. आणि काय झालं? ह्या नादामध्ये सगळं बाहेर काढलं आणि ते अडकलेले आपली पत्नी आणि मुलगी विसरला. सगळे बाहेर निघालं. काय काय माल घ्यायचा होता ते बाहेर निघालं. आणि आता आग इतकी विकोपाला पोहोचली की पत्नी आणि मुलगी आत राहिली. तेव्हा लक्षात आलं त्याचं. आणि तेव्हा तो त्या आगीतनं आता पळतोय त्यांना वाचवायला. तोपर्यंत त्यांनी काय केलं? इतकं वाट पाहिलीये, पण त्या दोघींनी पण ते आले नाहीत आपल्याकडे. मग त्या दोघींनी कुठल्या तरी खिडकीतून उडी मारून तिथनं गेलेले ते, आणि नंतर मग तिथे येऊन पोचतात. म्हटले काय उपयोग नाही तुमचा आमचा काही संबंध नाही. म्हटले इतकी विफलता झाली त्यांना. म्हटले प्रसंगानुसार कळतं कोण कोणाचं असतं. तुम्हाला आमची एवढी सुद्धा आठवण झाली नाही, त्यापेक्षा जास्त तुम्हाला अचेतन रत्न वगैरे ते धन वाचवण्याचीच तुमची धून होती. पण आमची जरा सुद्धा तुम्हाला काही किंमत नाही वाटली. आता इथून पुढे तुमचा आमचा संबंध तुटला. काय झालं? चेतन परिग्रह का गेला? म्हणजे न जळता सुद्धा. तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की कशासाठी सांगितलं हे? मग आपलं द्रव्य अहार्य आहे. मग त्या आगीमधून सुद्धा त्यांनी स्वतः दोघीने आपला बचाव केला. कोणी त्याला वाचवायला आलं नाही.
तर त्यांना विफलता झाली, म्हणजे अपेक्षा भंग झाला. मग तसं आपलं चाललंय रोज अपेक्षा भंग. म्हणजे आपल्याला वाटतं की आता आपल्याला कोणतरी संकटातनं सोडवायला येईल, आपल्याला कोणतरी मदत करेल, आपल्याला कोणतरी उपयोगी पडेल. अशा रीतीने सतत हा काय करत असतो, परद्रव्यामध्ये आश्वस्त राहतो. आणि त्यामुळे तो इतका बेफिकीर असतो की त्याला वाटतं हे सगळे मला शरण आहे. म्हणून काय आहे की त्या चौघी ह्या श्लोकावर तो दृष्टांत खूप चांगला घडतोय. त्या राजाला चौघी उपदेश देत आहेत की तुम्ही राज्यामध्ये वीर पराक्रम करायला कुठेही कमी पडला नाही. आता वीर मरण साधायला कमी पडू नका. चौघी पण चार बाजूने सांगतायत, पण तो मध्ये उभा राहिलेला शिळा ढकलतच राहिलाय. त्याचं लक्ष कुठं आहे सगळं, की मी ह्या चौघींना वाचवणारच. आणि कोण झाकलंय त्याच्याविषयी सूडबुद्धी आहे. म्हणजे काय झालं, त्याने देशना ग्रहण केली नाही. मिथ्यात्व सहित मरण करून तो कुठे गेला, भुजंग झाला तिथं. त्या चौघी मात्र देव झाले. कारण त्या चौघींनी आपलं समाधी मरण साधलेलं आहे. त्यांना सांगायचं तिथपर्यंत सांगितलं, ऐकलं त्यांचं, ठीक नाही ऐकलं त्यांचं. शृण्वनपि अन्यतः कामम. म्हणजे अनेक वेळा ऐकलं पुष्कळ देशना, परंतु भेदविज्ञान केली नाही, भेदविज्ञान केलं नाही. म्हणजे त्याच्यात आपण उपयोग लावला नाही तर काय फायदा आहे. किंवा आपण खूप वेळा सांगितलं तत्वज्ञान आपल्या तोंडाने, पण तशा प्रकाराने स्वतःमध्ये परिवर्तित झाला नाही, तरी पण उपयोग नाही. मग त्या भुजंगाला सांगायला परत कोण आले, ते चौघी देव आले. करू नये ना की ह्या जीवाने आता नाही तर, म्हणजे त्यावेळेस त्या जन्मात सुधारला नाही तर आता तरी सुधारेल म्हणून ते आले. आणि त्यांच्या मुलाने सुद्धा एका मुनींना घेऊन आलेल्या आहे देशना द्या म्हणून. मग त्यावेळेस त्यांनी फक्त शुभभाव केले पण सम्यदर्शन केलं नाही. त्याच्या आधी तर शुभभाव पण केले नाही आणि आता तर फक्त शुभभाव केले. त्या शुभभावाचं फळ काय मिळालं, तो कोण झाला, तो भुजंग परत राजा झाला. आणि राजा झाल्यानंतर आता तो विद्याधराचा जीव कोण झालेला असतो, विद्याधराचा जीव विद्याधराचा जीव वाघ झालेला असतो. मग तो वाघ तिथं त्या राज्यामध्ये धुमाकूळ घालतो म्हटल्यावर राजाने सांगितलेलं असतं पकडून आणा माझ्या समोर. त्याला पकडायला गेलं तर एका गुंफेत शिरला. मग राजाने काय सांगितलं, आता त्याच्या सगळ्या तोंडावर लाकडं रचा आणि जाळून टाका ती गुंफा. मग त्यात तो वाघ मेला जळून. म्हणजे इकडे ह्याने शिळा झाकून त्यांना मारलं, तर आता त्या राजाने काय केलं, ते लाकडं रचून जाळलं त्याला, त्या जीवाला. आता परत तो काय होतो, म्हणजे त्या राजाला तर वैराग्य होतं, तो तर दीक्षा घेऊन जातो ना. हा वाघ होतो शेतकरी. मग त्या शेतकऱ्याच्या शेतातच जाऊन थांबतात. हे मुनी झालेले ध्यानाला तिथंच थांबतात. त्याचं कारण काय, वैरी एकत्र येणारच आणि प्रेमी एकत्र येणार. किती पण काही असेल तो आपला संबंध ऋणानुबंध तोडत नाही. तो कुठनं तरी येऊन भेटतो आणि आपलं काम करून जातो. वेळ संपली की एक क्षण थांबत नाही. जेवढा रागाचा काळ आहे तेवढाच थांबतो, जेवढा द्वेषाचा काळ आहे तेवढाच थांबतो. मग त्या शेतकऱ्याने पाहिलं की इतकं क्रोधाविष्ट झालाय आणि म्हणतो काय माझ्या शेतातून उभा राहिलाय. आता ते काय ध्यान सोडणार. म्हटलं बरं आता काम माझं तरी कर तेवढं. पत्नी डबा घेऊन येईल तेवढं सांग की पुढच्या शेतावर गेलाय तुझा पती. मग ते काम मुनींना सांगितलं. काय त्याला ज्ञान नाही. शृण्वनपि अन्यतः काम. काय त्या विद्याधराचा जीव कुठं आणि शेतकरी कुठं. आणि आता तो काय करतोय, मुनीशी कसं वर्तन करतोय, म्हणजे जे राजाशी वर्तन केलं
मग ते का केलं वर्तन राजाशी त्याने? ईर्ष्या मत्सर, त्याचं फळ असं मिळालं. तो मुनीची विराधना करणारा झाला. कारण पत्नी फक्त स्तुती करते की ते जलक्रीडा किती चांगलं करतात आणि आपण मात्र मला फक्त पक्षासारखं आकाशात फिरवताय तुम्ही. तो विद्याधर आहे ना. मग त्यावेळेस ह्या पतीची निंदा झाली आणि परपुरुषाची स्तुती झाली. ते सहन झालं नाही. आता त्यात राजाचा काय दोष होता? पण ह्याने काय ग्रहण केलं की ती परपुरुषाची स्तुती करते, त्याचा क्रोध त्या राजावर काढला आणि त्याला शिळेने झाकून टाकले. म्हणजे अनेक प्रकारचे हे विभाव कसे आपल्यालाच दुःखदायक आहे, अनेक प्रकारच्या गतीमध्ये कसे फिरवतात आणि कसं तो दुःखाला प्राप्त होतो हे समजून घेण्यासारखं आहे. म्हणून हा श्लोक इतका मार्मिक आहे. तू ऐकलेस ना आता भेद विज्ञानाचं हे मूळ, तर तू भेद विज्ञान करून घे. पुष्कळ खूप वेळा ऐकलं, म्हणजे अनेक वेळा हे भेद विज्ञानाचं स्वरूप ऐकलंय पण तू धारण केलं नाही. अनेक वेळा वदनपी, अनेक वेळा सांगितलं इतरांना आपल्या तोंडातून, पण तरी स्वतःमध्ये परिवर्तित झाला नाही. म्हणून तो मोक्षाचा पात्र होत नाही. म्हणजे तू आता काय कर की जास्त ऐकलं नाही तरी चालेल, पण तुझं ज्ञान तुझ्यामध्ये आहे. तू लगेच स्वतःमध्ये काय कर, स्वयं स्वतःमध्ये परिवर्तित हो. बोललं नाही तरी चालेल, पण तू स्वतःमध्ये परिवर्तित हो की जेणेकरून तुला आता पराची गरजच राहणार नाही. अशा प्रकारचं हे महान तत्व जर आपण खरोखर समजून घेतलं तर किंचित मात्रही दुर्दशा होणार नाही. मग किती काळपर्यंत द्वेषाचा संबंध होता? कारण त्या राजा म्हणजे तो जो राजा झाला त्याने फक्त शुभ भावानेच ती ग्रहण केलेली देश, अजून ते सम्यदृष्टी झालेला नव्हता. पण आता सम्यक दर्शनपूर्वक महाव्रत धारण केलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याचा त्याला राग येत नाही. कुठं तुटला संबंध? जोपर्यंत कशाला कशाने उत्तर देतो तोपर्यंत संबंध चालू राहतो. त्याने शिळा झाकली की ह्याने जाळून टाकलं त्याला, आणि परत प्रसंग कसा आला, ह्याने जाळलं म्हणून त्याने मुनींना जाळलं. शेतावर गेल्यानंतर तेच की, म्हणजे तो शेतकरी झाला आणि मग तिथं त्यांना जाळलं. म्हणजे सगळं गुंडाळलं ना, कापूस काय वैरण असेल ते सगळं शरीराला गुंडाळा, नाग लावून गेली. जशास तसं करावे तसे भरावे. म्हणजे आता ह्यांनी तोंडावर गुफेच्या तोंडावर लाकडं रचून जाळलं की ह्यालाही तसे भाव झाले. म्हणजे हे काय कोण सांगायला आलं होतं का? त्यांना आठवण होती ह्यांनी मला पूर्वभावात जाळले, आता मी ह्याला जाळतो. पण तो उपयोग तसा राहतो, उपयोगामध्ये तशी परिणती राहते आणि तो तसं कार्य करत राहतो. पूर्वभावातलं आपल्याला काही लक्षात नाहीये, ह्यातला आपला संबंधी कोण होता आणि ते आपल्याशी काय बोलत होते, ते आपल्याशी काय संबंध ठेवत होते, काही सुद्धा आपल्याला आठवत नाहीये. पण न आठवता सुद्धा आपण एखाद्यावर प्रेम करू लागतो, एखाद्याचा द्वेष करू लागतो. हे सर्व काय आहे? संस्कार. अविद्या संज्ञितस्तस्मात् संस्कारो जायते दृढ. कशाने हा संस्कार दृढ झाला? अविद्या. म्हणून काय केलं पाहिजे? सतत सम्यक ज्ञान म्हणजे भेद विज्ञानाला प्राप्त होणं आवश्यक आहे. हे सर्व कशाचे संस्कार अविद्येने आलेले आहे आणि त्याच्यामुळे तो काय करतोय? सतत परिवर्तित होतोय, इकडून तिकडे भटकती करतोय. म्हणून आता माझी तशी दुर्दशा होऊ नये असं आपल्याला इतकं झपाटून उठलं पाहिजे की खरोखर मी माझ्यामध्येच परिणत होणार. त्या मुनींना म्हणजे आता तो राजा, नंतर भुजंग, परत राजा, 3 भाव झाले. 3ऱ्या भावात सुटला तो. पहिल्याच भावात सुटला असता म्हणजे पहिल्या भावात समाधी मरण साधून तो स्वर्गात गेला असता, तिथून मनुष्य होऊन मुक्तीला गेला असता. पण 1 भाव जास्त पडला ना, देशना ग्रहण केली नाही. शृण्वनपि अन्यतः काम. 4 सांगणाऱ्या
म्हणून काय त्याचं वजन वाढतंय का? खूप जण सांगायला आहेत म्हणून. कोणी सांगायला नसताना सुद्धा परिणत होतोय आणि कोणी सांगायला असं सुद्धा परिणत होत नाही. हे सर्व काय आहे? प्रत्येक जीवाचं उपादान आपलं आपलं कसं आहे त्याप्रमाणे हे घडतंय. म्हणून आम्हाला प्रत्येक समय स्वतःमध्ये राहून स्वतःमध्येच काय केलं पाहिजे? आत्मकल्याण केलं पाहिजे. ह्याला सोडून दुसरं आमचं अन्य काही प्रयोजन नाही. म्हणून काय आहे तर त्या ठिकाणी हे सगळं क्रोधाचं कारण काही पण असेल ना. मुनींना तसं जाळून मारण्याचं कारण जरी काय आहे, त्याला त्यातलं ज्ञान नाही की हे मुनी आहेत, हे बोलत नसतात, हे ध्यानच करत असतात आणि आपलं काम कसं सांगणार आणि आपण त्यांना काम कसं सांगायचं एवढं ज्ञान नाहीये त्याला. मग असं ज्ञान न होण्यास तशा प्रकाराने काय कर्म केलं होतं त्याने? कुठल्या कारणाने असं ज्ञानावरण बांधलंय? मुनींचं स्वरूप न समजता असं त्यांच्याशी वर्तन केलं. कोणतं ज्ञानावरण बांधलं? तर त्याला जलक्रीडा करता येते. ही पत्नीची स्तुती ऐकून मनामध्ये जो मत्सर झालेला त्या कारणाने तो काय झाला? ज्ञानावरणाने बांधला गेला. म्हणजे ज्ञानावरणाचे आश्रव आले. म्हणजे तेवढा मत्सर भाव झाला नसता त्याच्या मनामध्ये तर काय झालं असतं? बरोबर आहे, त्याचा क्षयक्षम जसा आहे तो करतोय उपभोग त्याचा, माझा जसा क्षयक्षम आहे तसं मी करतोय, परंतु मला हा क्षयक्षम कुठं लावला पाहिजे? वीर्यांत्राय कर्माचा क्षयक्षम जितका जास्त तेवढा आपण स्वभावाकडे लावला तर बाहेरचा प्रतिकार करण्याचा प्रसंगच येत नाही. तो प्रतिकारच करायला निघाला ना. राजाला शिळा झाकायची त्या तलावावर म्हणजे प्रतिकार केला त्याने. तर काय झालं? कर्मचेतना की कर्मफल चेतना झाली? ही कर्मचेतना झाली. म्हणजे त्याने प्रतिकार केला तसा, म्हणून त्याचं ज्ञानावर आवरण आलं. त्याने शिळा फक्त झाकली, त्यांचे एक भोमरण झालं, पण ह्याला किती दुःख झाले? आपल्या ज्ञानावरच आवरण टाकलं, त्याच्यावर शिळा टाकली ना आपल्या ज्ञानावर आवरण टाकलं. म्हणून तशा प्रकाराने हा प्रसंग प्राप्त होऊ नये. पण काय केलं पाहिजे? ते मुनी तर ध्यानस्थच राहिले ना. पत्नी येऊन निघून गेली, काय फायदाच नाही ना. तिने विचारलं, काहीच बोललेच नाही. पती कुठे विचारलं, डबा द्यायचा विचारलं, पण काय कसं उत्तर देणार? इतके स्वभाव. जाणून बुजून कोणाचा द्वेष आहे किंवा काम सांगायचं नाही हा विकल्पच नाही ना. म्हणून सांगितलं तत्ब्रूयात तत्पृच्छेद तत्परो भवेत् तदिच्छेद. म्हणजे हे जर झालं तर कोण काय म्हणेल का, कोणी आपल्याला त्रास देईल का, त्यांचं आपण काम केलं नाही हा विचारच राहणार नाही. म्हणजे काय आहे, इतकं आपण स्वभावाची दृढता ठेवली तर सहज काय आहे, सहज स्वभावामध्ये राहतो.